महत्त्वाची घडामोड अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू आहे। सीआयडी चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकचे अपडेट्स या चौकशी संदर्भात? श्रोते, आपण पाहतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झालेला आहे आणि या अपघाताला 2 दिवस उलटलेले आहेत आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार राज्याच्या सीआयडीनं म्हणजे राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं या प्रकरणात तपासाला सुरुवात केलेली आहे। जी काही प्राथमिक चौकशी होईल त्या चौकशीमध्ये या घटनेचा तपशील तपासला जाईल आणि अपघात नेमका का झाला, तो कशामुळे झाला आणि त्याची नेमकी कारणं काय आहेत, या सगळ्या अनुषंगानं सीआयडीकडून चौकशी केली जाणार आहे। काल आपण पाहतोय की अजित पवार यांच्यावरती अंत्यविधी हे बारामतीमध्ये करण्यात आले आणि आजच सीआयडीनं सगळी सूत्र हातामध्ये घेतल्याचं कळतं आहे। दुसरीकडे डीजीसीएचा जो काही फॉरेन्सिक विभाग आहे त्या फॉरेन्सिक विभागाकडून सुद्धा या अपघाताची कारणं शोधली जात आहेत। कालच ब्लॅक बॉक्स हे विमानातला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली होती। मात्र दुसरीकडे जो काही तपास आहे तो तपास सुद्धा आता सीआयडी कडनं केला